हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमधील काही समोरचे टॉपिक शिकायचे आहेत, ज्यामध्ये आपण शिकणार आज इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स विच इज डिनोटेड बाय आर. देन इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी, त्यालाच आपण फक्त रेजिस्टिव्हिटी म्हटलं तरी चालेल किंवा अजून एक वर्ड वापरतो आपण त्यासाठी स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी, त्याला आपण रोने डिनोट करतो. नंतर नेक्स्ट पॉईंट शिकायचं आपल्याला इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, त्याला आपण जी ने डिनोट करतो, कॅपिटल जी. ठीक आहे. नंतर शिकायचं आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्यालाच आपण फक्त कंडक्टिव्हिटी म्हटलं तरी चालतंय किंवा त्यानंतर आपण त्याला स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी सुद्धा म्हणू शकतो. ती आपण कप्पा या सिम्बॉलने डिनोट करतो. हा कप्पा म्हणजे काय ते समोर जाऊन सांगणार मी तुम्हाला. ठीक आहे. अजून समोर जाऊन आपल्याला शिकायचं आहे रिलेशन बिटवीन कप्पा, दॅट मीन्स स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी अँड स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. मग नेमक्या मेजर कशा करायच्या तेही शिकायचं आहे. आणि नंतर जाऊन शिकायचं आपल्याला समोर मोलर कंडक्टिव्हिटी अँड इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. सो मी आता जास्त काही उशीर करणार नाही, इथे हेडिंग द्यायला सुरुवात करतोय. आपल्याला हे टॉपिक आज शिकायचे. सगळ्यात फर्स्ट टॉपिक आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. आता हा जो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आहे हा आपण सोल्युशनचा म्हणजे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचाही मेजर करू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचा सुद्धा मेजर करू शकतो. आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो इलेक्ट्रॉनिक कंडक्टर आणि इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर, दीज आर द टू डिफरंट कंडिशन्स. बरोबर. इलेक्ट्रॉनिक कंडक्टरमध्ये काय होतं, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते बाय द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे डायरेक्ट इलेक्ट्रॉन फ्लो होतात आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर कशाला म्हणायचं, सो दीज आर द कंडक्टर्स कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय द मायग्रेशन ऑफ आयन्स, ज्यामध्ये आयन मायग्रेट होतात आणि नंतर इलेक्ट्रिसिटी कॅरी होते, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर. हे जर टू कन्सेप्ट तुमचे एकदम चांगले क्लिअर झाले असतील, समोरचा टॉपिक शिकायला आपल्याला एकदम आता सोपं जाईल. सो मी इथे लिहून घेतोय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. हा एकदा आपण इलेक्ट्रॉनिक साठी आणि नंतर पुढे सोल्युशन साठी सुद्धा शिकणार. सेकंड पॉईंट शिकायचं आपल्याला स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. मी हेडिंग देत चालतोय स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. हा सेकंड पॉईंट स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. थर्ड पॉईंट शिकायचं आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स याला सिम्बॉल आपण आर वापरतो रेजिस्टन्स साठी, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स यासाठी आपण सिम्बॉल यूज करतो रो. त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स साठी आपण जी सिम्बॉल यूज करतो. फोर्थ टर्म आहे नेक्स्ट स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी, किंवा तुम्ही याला फक्त समोर जाऊन कंडक्टिव्हिटी म्हटलं तरी चालेल, कारण आपल्याला हा जो इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर आहे त्यामध्ये मग आपण कंडक्टिव्हिटी फक्त ही जी टर्म आहे ही आपण स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी म्हणूनच यूज करतो. याला आपण कप्पा असा सिम्बॉल देतो. ठीक आहे. किंवा स्मॉल के म्हटलं तरी चालेल, असा के आपण तिथे यूज करतो. त्यानंतर समोर जाऊन शिकायचं आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी साठी आपण हा सिम्बॉल यूज करतो, याला आपण लॅम्बडा म्हणतो. कोणी कोणी याला कॅप म्हणतंय. ठीक आहे. कॅप सारखं एक नेचर आहे त्याचं, म्हणून कॅप सुद्धा म्हटलं तरी चालेल. मी याला कॅपच म्हणतो. ठीक आहे. मोलर कंडक्टिव्हिटी, इथे सिम्बॉल सफिक्स मध्ये आपण यम लिहितो. याचा मिनिंग काय, मोलर कंडक्टिव्हिटी. अजून एक लास्ट टर्म आहे इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी आणि या टर्मचा सिम्बॉल आहे सेम लॅम्बडा म्हणा किंवा कॅप, आणि सफिक्स मध्ये येते इक्यू. इक्यू फॉर इक्विव्हॅलंट. अशा टर्म्स आपल्याला शिकायचे आणि व्यवस्थित क्लिअर करायचे. यावर बरेचसे न्यूमरिकल्स सुद्धा बनतात. तर हे न्यूमरिकल ज्यावेळेस आपण थेरी एकदम चांगली क्लिअर करतो, तर आपण म्हणजेच फॉर्म्युला वगैरे व्यवस्थित लर्न करतो, त्यावेळेस आपण इझिली यावर न्यूमरिकल सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. तर यातील आता मी स्टार्टिंगची टर्म घेतोय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. ठीक आहे. यातील मी आता फर्स्ट टर्म लिहितो इथे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. बघा, हा जो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स टर्म आहे याला डिनोट कशाने करायचं, कॅपिटल आर. सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. सो त्यासाठी तुम्हाला एकदा फिजिक्स मधून करंट इलेक्ट्रिसिटी जो चॅप्टर आहे त्यातील ओहम्सला तुम्हाला माहित पाहिजे.
असं काही कंपल्शन नाही की फिजिक्समध्येच तो ओम्स लॉ झालेला असेल. तुम्ही 8, 9, 10 स्टँडर्ड पर्यंत सुद्धा जाऊन कुठेतरी ओम्स लॉ याआधी शिकलेला असाल. आपल्याला ओम्स लॉचं स्टेटमेंट माहित पाहिजे. ओम्स लॉ प्लस नेमकं काय सांगतो? V इज इक्वल टू I इंटू R. बरोबर. V इज इक्वल टू I इंटू R. हे झालं ओहम लॉचं इक्वेशन. मग यावरून आपण काय सांगू शकतो? सो अप्लाइड व्होल्टेज इज द प्रॉडक्ट ऑफ करंट पास थ्रू दॅट वायर अँड रेजिस्टन्स ऑफ दॅट वायर. म्हणजेच काय की जे काय व्होल्टेज आहे, आता तुम्हाला ही माहिती पाहिजे की व्होल्टेज आणि करंट या दोन्ही टर्म वेगवेगळे आहेत. बरोबर. व्होल्टेज म्हणजे काय की किती फोर्सने आपण इलेक्ट्रिसिटी पास करतोय, आणि आय म्हणजेच काय तर किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण पास करतोय. ठीक आहे ना. या टाईपमध्ये अशा टर्म येतील. कन्सिडर करा. व्ही इज इक्वल टू काय करा आपण इथे आय इंटू आर. मग यावर आपण एक असा फॉर्म्युला लिहू शकतो. आर इज इक्वल टू काय करणार आपण व्ही अपॉन आय. हा सुद्धा फॉर्म्युला आपण इथे लिहू शकतो. काय केलं मी फक्त हा इकडे ट्रान्सफर केला, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे डिवायडेशन मध्ये जाईल. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आता नेमकं याचं मिनिंग काय ते सांगतो बघा. सपोज एखादी वायर आहे, ठीक आहे, या टाईपमध्ये. मग आता ही जी वायर जी आहे, सपोज तुम्ही या पॉईंट पासून ए पॉईंट पासून इकडे बी पॉईंटकडे काहीतरी व्होल्टेज इकडे पाठवत आहे. ठीक आहे. ए पॉईंट पासून आपल्याला इकडे करंट फ्लो करायचा आहे. त्यासाठी आपण इथे काहीतरी व्होल्टेज अप्लाय करणार. ठीक आहे. मग आता हे जे व्होल्टेज आपण अप्लाय करतोय, तर आपल्याला जास्तीत जास्त व्होल्टेज कधी अप्लाय करावं लागेल? ज्यावेळेस काय असायला पाहिजे इथे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय, आपण त्याला मराठीमध्ये अडथळे म्हणतो. बरोबर. बॅरियर्स, त्यालाच म्हणतो आपण रेजिस्टन्स. तुम्ही हे शिकले असाल की जर एखाद्या वायरमधून तुम्हाला इलेक्ट्रिक करंट पास करायचा आहे, त्यावेळेस इथे रेजिस्टन्स म्हणजेच काय जे अडथळे जे असतात, बॅरियर जे असतात, हे कसे पाहिजे आपल्याला कमी पाहिजे. जेवढे बॅरियर कमी तेवढा काय होईल करंट इझिली फ्लो होईल. जेवढे बॅरियर वाढत जातील तेवढा काय होईल करंट हा इझिली फ्लो होणार नाही. याचाच मिनिंग काय, तुम्ही जर इकडून जर एकदम जास्त इलेक्ट्रिसिटी जर पाठवली आणि जर इकडे रेजिस्टन्स जर वाढला, तर अशा वेळेस काय होईल या पॉईंट पर्यंत तुम्हाला कमी इलेक्ट्रिसिटी मिळणार. ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण रेजिस्टन्स, की जे बॅरियर जे येतील त्यालाच म्हणतो आपण रेजिस्टन्स. आता बघा, तुम्हाला जास्तीत जास्त व्होल्टेज केव्हा लागेल? कधी लागेल? ज्यावेळेस तुम्हाला किती इलेक्ट्रिसिटी पाठवायची, म्हणजे करंट किती पास करायचं आहे, आणि त्यानंतर रेजिस्टन्स किती आहे, म्हणजे या वायरमध्ये रेजिस्टन्स म्हणजे बॅरियर्स किती आहे, हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट जर करायचं, म्हणजे जर कॅल्क्युलेट जर केलं तर तुम्ही व्होल्टेज किती अप्लाइड केलं हे इझिली कॅल्क्युलेट करू शकता. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. हे सगळ्यांना माहित आहे. मी आता यावर सगळे कमेंट्स करणार नाही. ठीक आहे. व्ही इज इक्वल टू आय आर हे एक सेंटेन्स आहे. ओम्स लॉ बेसच्या बेसिसवर आपण हे लिहू शकतो. नंतर पुढे काय करतो आपण, हाच आर आपल्याला सपोज कॅल्क्युलेट करायचा आहे. आर मीन्स व्हॉट रेजिस्टन्स. व्ही व्होल्टेज म्हणजेच त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. त्यानंतर आय म्हणजेच काय मग करंट. तर मग बघा आता आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय असा एक फॉर्म्युला तिथे यूज होतो. यालाच तुम्ही असाही लिहू शकता. मी याची ट्रिक सांगतो. असा एक ट्रायंगल काढा. या ट्रायंगलमध्ये वरती इथे व्ही लिहा, इथे आय आणि इथे आर. बघा हे असं तुम्हाला लिहायचं आहे व्ही आय आर. याचंच मिनिंग काय बघा, जर तुम्हाला आर कॅल्क्युलेट करायचं आहे तर सहसा काय करणार व्ही अपॉन आय करणार. आपल्याला आर कॅल्क्युलेट करायचं तर आपण व्ही अपॉन आय केलं. जर आपल्याला आय कॅल्क्युलेट करायचं असेल तर व्ही अपॉन आर करा. ठीक आहे. जर आपल्याला आय कॅल्क्युलेट करायचं तर आर इकडे ट्रान्सफर करावं लागेल, म्हणजेच व्ही अपॉन आर होईल. आणि जर आपल्याला व्ही जर कॅल्क्युलेट करायचं म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, आय इंटू आर. असा ट्रायंगल लक्षात ठेवा. ओम्सला तुमच्या इथे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आणि यावर सुद्धा न्यूमेरिकल वगैरे विचारतात. फिजिक्समध्ये तुम्हाला वाटतं विचारत असतील, केमिस्ट्रीमध्ये या रिलेटेड नाही, आपल्याला समोर जाऊन अजून काही भरपूर काही शिकायचं आहे. ठीक आहे. पण एक इक्वेशन लक्षात ठेवा, व्ही इज इक्वल टू आय आर. यालाच आपण आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय सुद्धा लिहू शकतो. रेजिस्टन्स म्हणजेच काय, तर ज्यावेळेस एखाद्या वायरमधून आपण करंट पास करतो तर त्यावेळेस त्यामध्ये येणारे अडथळे, त्यालाच म्हणून आपण बॅरियर्स. जेवढा रेजिस्टन्स वाढेल तेवढं काय होईल करंट कमी पास होईल. ठीक आहे. मग आता बघा इथे लिहिलं आपण आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आरचं आपण म्हणजेच रेजिस्टन्सचं एसआय युनिट याआधी शिकलेलं असाल तुम्ही. सर मी परत सांगतोय, एसआय युनिट नेमकं काय असेल तर रेजिस्टन्सचं एसआय युनिट कोणतं असतंय ओहम. ठीक आहे. यालाच आपण या सिम्बॉलने लिहितो, असं आपण त्याला लिहितो. बरोबर. याला म्हणतो आपण ओहम. आता हा जो ओहम आहे तो ओहम इज इक्वल टू आपण या इक्वेशननुसार काय लिहिणार, व्ही मीन्स व्होल्ट
आणि करंट कशामध्ये मेजर करतो आपण, SI युनिट तर अँपियर, बरोबर. मग असं युनिट येईल, ओहम इज इक्वल टू काय होणार, व्होल्ट डिवायडेड बाय अँपियर. यालाच आपण लिहू शकतो व्होल्ट अँपियर इनव्हर्स, म्हणजेच काय, व्होल्ट पर अँपियर. मग आता यानुसार रेजिस्टन्सचे युनिट कोणकोणते येतील हे आपल्याला माहिती पाहिजे. सो चला मी आता इथे युनिट लिहायला सुरुवात करतो. बघा या टाईपमध्ये युनिट येतील, SI युनिट ऑफ रेजिस्टन्स. सगळ्यात स्टार्टिंगचं युनिट कोणतं असणार तर ओहम. याला तुम्ही असं लिहिलं तरी चालेल OHM, किंवा याला तुम्ही असं सिम्बॉलिक लिहिलं तरी चालेल ओहम. ठीक आहे. अजून एक युनिट कोणतं येईल, व्होल्ट पर अँपियर. हे युनिट कसं आलं मी ऑलरेडी सांगितलंय, आर म्हणजे रेजिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टचा व्ही लिहा SI युनिट, आणि करंट आपण कशामध्ये मोजतो, अँपियर मध्ये. मग इथे लिहिणार आपण अँपियर, हा इनव्हर्स मध्ये गेला म्हणजे युनिट काय आलं, व्होल्ट पर अँपियर. यावर सुद्धा तुम्हाला ॲज सच क्वेश्चन विचारू शकतील की रेजिस्टन्सचं नेमकं SI युनिट काय असेल, तर ते आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो. एकतर ओहम, एकतर या टाईपमध्ये लिहा किंवा सिम्बॉलिक लिहा, किंवा व्होल्ट पर अँपियर, हे झाले त्याचे युनिट. आता हे आपण शिकलो याआधी की जर रेजिस्टन्स वाढला किंवा रेजिस्टन्स कधी वाढतो, सपोज तुम्हाला एखादी वायर दिली आहे आणि वायरमध्ये काय करायचं, तुम्हाला रेजिस्टन्स इन्क्रीज करायचा आहे, किंवा आपण असा विचार करू, सपोज अशा 2 वायर्स आहेत. ठीक आहे. एक वायर आहे या विड्थची आणि दुसरी वायर मी थोडीशी जास्त विड्थची घेतोय या टाईपमध्ये. परत तुम्ही A पॉईंट पासून B पॉईंट पर्यंत इकडे ट्रान्सफर करणार इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, या टाईपमध्ये. मग आता जर आपल्याला इकडून इकडे करंट ट्रान्सफर करायचा आहे, तुम्हाला जर असा क्वेश्चन जर विचारला की फर्स्ट वायर आणि ही सेकंड वायर, तर जास्त करंट कुणामधून पास होईल, दोन्ही सपोज कॉपरच्याच वायर आहेत, जास्त करंट कुठून पास होईल, तर ही जी सेकंड वायर आहे यामधून जास्त करंट पास होईल ॲज कम्पेअर टू फर्स्ट वायर. कारण काय, या वायरची जी विड्थ आहे, त्याला आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा म्हणू शकतो, हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट वायर. याचाच मिनिंग काय, अजून एका लँग्वेजमध्ये आपण काय लिहू शकतो, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. L मीन्स लेंथ ऑफ दॅट वायर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू A, दॅट मीन्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. याचा अर्थ काय बघा, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कमी ट्रान्सफर करायची आहे. मग जर इलेक्ट्रिसिटी कमी ट्रान्सफर करायची तर काय करावं लागेल आपल्याला, किंवा एखादी वायर आहे, त्या वायरमधून ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करतो त्यावेळेस जर त्या वायर्सची लेंथ जास्त असेल, ठीक आहे, जर लेंथ जास्त असेल तर काय होईल, रेजिस्टन्स वाढणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आलं. जर लेंथ जास्त असेल तर काय होईल, रेजिस्टन्स वाढेल, आणि जर रेजिस्टन्स वाढला तर कंडक्टिव्हिटी म्हणजेच कंडक्टन्स, इलेक्ट्रिक कंडक्टन्स काय होईल, कमी होईल. कळतंय. किंवा त्याच्या उलट जर तुम्ही वायरची विड्थ वाढवलीत, म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय केलं, आता इन्क्रीज केला पहिल्यापेक्षा, अशा वेळेस काय होईल, रेजिस्टन्स कमी होणार, म्हणजे कंडक्टन्स काय होईल त्या वायरचा वाढत जाईल. कळतंय. यावर आपण एक रिलेशन लिहू शकतो. लक्षात ठेवायचं, जेवढी वायरची लेंथ वाढत जाईल तेवढं काय होईल, वायरचा रेजिस्टन्स वाढत जाईल, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर वाढला तर मग मात्र रेजिस्टन्स काय होईल, कमी कमी होत जाईल. म्हणजेच काय, R दॅट मीन्स रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट वायर. मग आपण यावर आता एक इक्वेशन लिहू शकतो. कसं बघा, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू A. कळतंय. यालाच आपण पुढे जाऊन असंही लिहू शकतो या इक्वेशनला. देअरफॉर R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. या टाईपमध्ये मी इथे एक इक्वेशन लिहिलं आहे. काय लिहिलं मी, R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. चला आपण इथे सुद्धा नोटेशन लिहून घेऊ. नेमकं R, रो, L आणि L म्हणजे काय असेल बघा. इथे R चं मिनिंग काय होईल तर रेजिस्टन्स ऑफ वायर. इथे लिहून घेतो मी, R म्हणजेच काय असेल तर रेजिस्टन्स ऑफ वायर. ठीक आहे. त्यानंतर रो काय असेल तर रो म्हणजे असेल रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी म्हणा, किंवा यालाच आपण स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी म्हणणार. आता याचे सुद्धा डेफिनेशन तुम्हाला सांगतो मी पुढे जाऊन. एक तर रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. त्यानंतर जाऊ आपण L. L मीन्स व्हॉट, लेंथ ऑफ वायर. लेंथ ऑफ वायर. आणि A मीन्स व्हॉट, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. पैसा असेल त्या वायरची विड्थ किती, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर. या टाईपमध्ये असे त्याचे नोटेशन्स येतील. आता जर आपल्याला रोची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे
मी परत हे इक्वेशन इथे लिहून घेतो, आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. हे जे इक्वेशन जे मी इथे लिहिलंय यामध्ये आर इज इक्वल टू रो सुद्धा असू शकतो. आर इज इक्वल टू रो. आर म्हणजे काय, रेजिस्टन्स, आणि रो म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी. दोघांमध्ये डिफरन्स कसा आहे आता तेही सांगतो. आर इज द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, म्हणजे कशावर डिपेंड असेल, त्या वायरच्या विड्थवर, लेंथवर, सगळ्याच्यावर डिपेंड असणार, बरोबर. रो मात्र काय असणार, तुमचा कॉन्स्टंट असणार, रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट म्हणू आपण याला. हा कॉन्स्टंट कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच्या व्हॅल्यू सिमिलर घेणार त्यावेळेस. एक्झॅक्ट जर सेम व्हॅल्यू जर आल्या तर काय होईल, रोची व्हॅल्यू कॉन्स्टंट चालणार. म्हणजे जर तुम्ही एखादी वायर असेल, आता सपोज कॉपरची वायर आहे, ठीक आहे. आता याच कॉपरच्या वायरला बरोबर आपण सपोज 1 मीटर लेंथमध्ये, लेंथ किती 1 मीटर, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो आहे हा सुद्धा आपण किती घेणार, 1 मीटर घेणार. असे जर पॅरामीटर जर फिट केले आपण तर काय होऊन जाईल, आर इज इक्वल टू रो होणार. म्हणजेच काय, रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी या काय होतील, सारख्या होतील. पण जर लेंथ आणि ए मध्ये जर काही डिफरन्स जर येत असेल तर अशा वेळेस मात्र रो जो आहे तर हा रो कधीच कॉन्स्टंट राहणार नाही, तो कंटिन्यू चेंज होत जाणार. कळतंय. मग यानुसार जर आपण इक्वेशन लिहिलं, आर इज इक्वल टू रो कधी असेल, कधी असणार ज्यावेळेस लेंथ पण आपल्याला आणि एरिया या दोन्ही व्हॅल्यू काय घ्याव्या लागतील, सेम घ्यावं लागतील, बरोबर. म्हणजे जर आपण लेंथ जर 1 मीटर जर घेतली एसआय युनिटमध्ये तर आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा किती घेणार, 1 मीटरच घेणार, बरोबर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 मीटर स्क्वेअर असेल, सॉरी, आणि लेंथ किती असेल तर 1 मीटर. त्यावेळेस आर इज इक्वल टू काय होणार, रो होऊन जाईल. मग रोची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, जर मी सांगतो आता रो इज इक्वल टू काय होईल, तर आर इंटू ए अपॉन एल. यावरून तुम्ही डायरेक्टली रोची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. जर तुम्हाला रेजिस्टन्स दिला असेल, ए दिला आणि एल दिला, तर तुम्ही यावरून रो कॅल्क्युलेट करू शकता, किंवा या फॉर्म्युलावरून तुम्ही आर कॅल्क्युलेट करू शकता. त्यासाठी आपल्याला रो वगैरे दिलेला असेल, लेंथ ऑफ वायर वगैरे आपल्याला मेजर करावं लागेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्याला मेजर करावं लागेल. प्रॅक्टिकल जर करायचं असेल तर आपण बरोबर रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे. मग आता बघा इथे आपण रेजिस्टिव्हिटीची डेफिनेशन कशी लिहिणार, मी इथे लिहून देतो आता, रेजिस्टिव्हिटी, किंवा यालाच करणार आपण स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. हा, एक तर रेजिस्टिव्हिटी म्हटलं तरी चालेल, किंवा स्पेसिफिक. रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी यामध्ये फरक आहे. रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी म्हणजे रो, आणि रेजिस्टन्स जर असेल तर मग आर. रेजिस्टिव्हिटीची डेफिनेशन काय होईल, आता मी स्टार्टिंगला इलेक्ट्रॉनिक कंडक्टरच्या रिलेटेड लिहितोय. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर म्हणजे काय, सपोज एखादी मेटल असेल आणि त्या मेटलमधून आपण किती रेजिस्टन्स इथे जनरेट होतोय हे आपल्याला मेजर करायचं आहे. मी इलेक्ट्रोलिटिकसाठी सध्या सांगत नाही, इलेक्ट्रोलिटिकसाठी एक सिमिलर डेफिनेशन येईल, पण थोडंसं चेंज येईल त्याच्यामध्ये, थोडासा चेंज येईल, जास्त काही येणार नाही. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय बघा, इट इज द रेजिस्टन्स, resistivity, it is the resistance of the conductor when length of that material, म्हणजे ज्याचा तुम्हाला रेजिस्टन्स ज्या कंडक्टरचा मेजर करायचा आहे, लेंथ ऑफ दॅट मटेरियल is 1 meter and area of cross section is 1 meter square. यालाच करणार आपण रेजिस्टिव्हिटी. म्हणजेच काय, आता रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू कुठेतरी फिक्स झाली. कशी फिक्स झाली, जर तुम्ही लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर फिक्स केला तर अशा वेळेस काय होईल, प्रत्येक वेळेस रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू येणारी फिक्स होऊन जाईल. जर सपोज कॉपर वायर आहे आणि कॉपर वायरची लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर तुम्ही फिक्स केला तर अशा वेळेस काय होईल, रोची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस सेम येत जाईल. त्याला म्हणतो आपण रेजिस्टिव्हिटी. पण जर लेंथ आणि एरिया जर वगैरे जर फिक्स नसेल तर मग त्याच्यामध्ये चेंज होत राहील. मग तो जो चेंज आपण ज्यावेळेस मेजर करणार त्यालाच काय म्हणणार आपण, रेजिस्टन्स. कळतंय. यामध्ये एकदम सिंपल डेफिनेशन याची रेजिस्टिव्हिटीची आहे. आता ही जी रेजिस्टिव्हिटी आहे तर ही कोणासाठी लिहितो आपण डेफिनेशन, ही लिहितोय आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टरसाठी. म्हणजेच काय की असे काही
मटेरियल की जे इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात पण कशी बाय द डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हीच डेफिनेशन इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरसाठी कशी होईल मी तीही लिहितो इथे. इट इज द रेजिस्टिव्हिटी of 1 ml of इलेक्ट्रोलाइट सोल्युशन किंवा इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन म्हटलं तरी चालेल. आता याचं मिनिंग समजावून सांगण्यासाठी थोडं आपल्याला कंडक्टिव्हिटी सेल वगैरे हे शिकावं लागेल. ठीक आहे, अशी सुद्धा तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. पण ही कोणासाठी इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरसाठी इट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ 1 ml ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. म्हणजेच काय की 1 ml काय घेतलं तुम्ही इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन घेतलं आणि त्याचे रेजिस्टन्स तुम्ही मेजर केला, त्यालाच करणार आपण रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी जे आपण रो सिम्बॉलने डिनोट करणार. आता त्यानंतर जायचं आपल्याला याचे रोचे नेमकं युनिट काय असतील. ठीक आहे, तर बघा मी आता इथे रोचं युनिट लिहितोय. याचा युनिट लिहिणार सुरुवातीला याचा युनिट. चला मी थोडा पेन चेंज करतो कारण इथे भरपूर डाटा झालाय. इथे लिहितो मी असं याचा युनिट कुणाचं तर रेजिस्टिव्हिटीचं. आपण रेजिस्टन्सचं युनिट तर शिकलो. रेजिस्टन्सचे युनिट कोणकोणते होते हे ते दिलेले आहेत, एकतर ओहम किंवा व्होल्ट पर अँपियर. आता बघायचं आपल्याला रोचं युनिट रेजिस्टिव्हिटीचं. मग रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय असणार, काय आहे इक्वेशन, रो इज इक्वल टू आर. आर कशामध्ये मेजर करतो आपण, ओहम मध्ये. चला इथे मी ओहम लिहून घेतोय. इनटू ए एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कशामध्ये, याचा युनिट काय एरियाचं मीटर स्क्वेअर बरोबर, डिवायडेड बाय काय करणार आपण लेंथ मोजतो आपण मीटर मध्ये. मग युनिट काय होईल तर रो इज इक्वल टू काय होणार ओहम मीटर. कोणतं युनिट आलं ओहम मीटर, हे त्याचं एसआय युनिट. अजून एक युनिट काय येईल, असं काय कंपल्शन नाही की वायर आपली मीटरमध्येच असेल, सेंटीमीटरमध्ये सुद्धा असू शकते बरोबर, पण ते मात्र एसआय युनिट नसणार. अजून एक कॉमन युनिट म्हणू आपण त्याला, कॉमन युनिट असं येणार. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण कॉमन युनिट मेजर करतो. ठीक आहे, हे तर आपल्याला माहितीच पाहिजे की हे त्याचं एसआय युनिट झालं ओहम मीटर. अजून एक युनिट कोणतं याचं कॉमन, मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर घ्या. एक अजून एक युनिट येईल कॉमन मध्ये ओहम सेंटीमीटर. कळतंय, असे 2 युनिट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. रेजिस्टिव्हिटीचं युनिट आलं ओहम मीटर किंवा दुसरं कोणतं तर ओहम सेंटीमीटर. ठीक आहे, अशी ही रेजिस्टन्स आणि स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी असा कन्सेप्ट आहे. आता हे जर तुम्हाला समजलं की नेमकं इलेक्ट्रॉनिक कंडक्टरची जी रेजिस्टिव्हिटी कशी मेजर करायची, कोणाची इलेक्ट्रॉनिक कंडक्टरची म्हणजे मेटलची. सपोज मग मेटलची जर सपोज आपल्याला रेजिस्टिव्हिटी मेजर करायची असेल तर आपण काय करणार, त्याची वायरची लेंथ फिक्स करणार किती, एक तर 1 मीटर किंवा 1 सेंटीमीटर. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा किती तर 1 मीटर स्क्वेअर किंवा 1 सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर. त्याच वेळेस काय होईल बरोबर रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी या दोन्ही व्हॅल्यू काय होतील तर सेम होऊन जातील बरोबर. रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी या दोन्ही व्हॅल्यू सुद्धा तिथे सेम होतील. पण जर आपल्याला इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी जर मेजर करायची असेल तर मग आपण काय करणार, त्यासाठी यूज करतो आपण कंडक्टिव्हिटी सेल. मग आता कंडक्टिव्हिटी सेल कसा यूज करायचा तेही सांगतो. चला आता मी हे इकडचं रब करतोय. ठीक आहे, एक काम करा मी थोडा साईडला जातोय, तुम्ही हे इथपर्यंत इक्वेशन नोट डाऊन करून घ्या. इथून सुरुवात करायची आहे तुम्हाला आणि हे सगळं व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. नंतर मग मी नेमकी रेजिस्टिव्हिटी कशी मेजर करायची एखाद्या सोल्युशनची तेही तुम्हाला समजून सांगतो. चला आता हे तुम्ही नोट डाऊन केलेलं असेल. मी या साईडचा आता हे रब करतोय. चला आता रेजिस्टिव्हिटी कशी मेजर करणार, तर बघा एक कंडक्टिव्हिटी सेल असतो. मी ऑलरेडी बोललो इलेक्ट्रोकेमिकल सेल, सेम त्या टाईपमध्ये एक कंडक्टिव्हिटी सेल असणार ज्यामध्ये आपण काय करतोय काहीतरी सोल्युशन असं यामध्ये टाकून देणार.
आता हे जे सोल्युशन आहे ते सोल्युशन कोणतं पाहिजे? इलेक्ट्रोलिटिक पाहिजे. नॉन इलेक्ट्रोलिटिक घेऊन तर काही उपयोग नाही, बरोबर. आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन कोणतं, तर इट इज द सोल्युशन विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय द मायग्रेशन ऑफ आयन्स. बघा आता हे जे सोल्युशन आहे यामध्ये काय करायचं आपल्याला, असे व्हर्टिकली 2 इलेक्ट्रोड डीप करायचे. ठीक आहे, सपोज असे आपण यामध्ये इलेक्ट्रोड डीप केले. आता हे जे इलेक्ट्रोड आहेत अशा प्लेट असतील त्या, या प्लेटचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्याला फिक्स ठेवायचा आहे. ठीक आहे, या प्लेटचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय करणार आपण, फिक्स करणार. किती असला पाहिजे तो, एकतर 1 मीटर किंवा 1 सेंटीमीटर. जनरली आपण 1 सेंटीमीटर बनवता या टाईपमध्ये. त्यातील एक प्लेट ॲनोड म्हणून यूज होईल, दुसरी प्लेट ही कॅथोड म्हणून यूज होईल. ठीक आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती त्यांचा, 1 सेंटीमीटर, सॉरी 1 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर यांचं 2 प्लेटमधील जे डिस्टन्स आहे ते सुद्धा फिक्स करायचं आहे. मग हे डिस्टन्स जर आपण फिक्स केलं तर हे पण किती ठेवायचं आपल्याला, 1 सेंटीमीटर. म्हणजे बघा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा आपण 1 सेंटीमीटर स्क्वेअर ठेवला आणि या 2 प्लेट्समधील जे डिस्टन्स आहे हे सुद्धा किती ठेवणार आपण, 1 सेंटीमीटर. म्हणजे बरोबर असं आहे की ते एवढा एरिया त्याच्यामध्ये येईल. आता मी थोडं 3D असं एक क्यूब काढून दाखवतो कसं होईल ते. बघा सपोज आपण असे इलेक्ट्रोड ठेवले, 2 इलेक्ट्रोड. मी परत काढतोय. ठीक आहे, असे आपण इलेक्ट्रोड ठेवले. यांच्यामध्ये डिस्टन्स सुद्धा फिक्स केला आपण, किती ठेवलं ते, 1 सेंटीमीटर स्क्वेअर. तर बरोबर काय होते, ते असा एक क्यूब तयार होतो. ठीक आहे, आता क्यूब कसं तयार होतं ते दाखवतो मी. इथे असं ऍक्च्युअली झालं नाही, माझं थोडं पेंटिंग कच्चं आहे, मी असं दाखवतो. चला, असं बरोबर काय होईल, तो एरिया फिक्स होईल. किती एरिया, तर मग 1 सेंटीमीटर क्यूबिक एरिया बनणार. कसं बघा आता इथून दाखवायला सोपं जाईल. हे असे 2 इलेक्ट्रोड्स होते, बरोबर. आणि हे जे इलेक्ट्रोड जे होते यांच्यामधील यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती होता, 1 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा एरियाचे आपण हे 2 इलेक्ट्रोड व्हर्टिकली त्या सोल्युशनमध्ये डीप केलं. यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स सुद्धा किती ठेवलं आपण, हे डिस्टन्स ठेवलं आपण 1 सेंटीमीटर. म्हणजे बरोबर एक क्यूब तयार होतो का, बघा कसा या फॉर्ममध्ये असा एक क्यूब जनरेट होतो. आता या क्यूबमध्ये असे आयन्स असतील या एरियामध्ये, बरोबर, कारण आपण इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन यूज करतो म्हणजे यामध्ये आलेत आयन. तर या आयनचा जो रेजिस्टन्स असेल, म्हणजे हे जे एवढं जे या एरियामध्ये जे सोल्युशन आहे त्यांचा जो रेजिस्टन्स असेल त्याला काय म्हणणार आपण, रेजिस्टिव्हिटी, म्हणजेच रो. कळतंय. हे जे सोल्युशन आहे कंडक्टिव्हिटी सेल आहे. कंडक्टिव्हिटी सेलमध्ये आपण सुरुवातीला काय केलं, आपण असं एक कंटेनर घेतला, त्यामध्ये इलेक्ट्रोलिक सोल्युशन टाकलं ज्याची रेजिस्टिव्हिटी आपल्याला डिटरमाइन करायची आहे. त्यानंतर काय करतो आपण, यामध्ये आता त्याचे एक विटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल नावाचा एक प्रिन्सिपल आहे. हे डायग्राम वगैरे आहे, मी पुढच्या लेक्चरमध्ये समजून सांगेल. सध्याच आपल्याला हेच लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी किंवा सॉरी स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी कशाला म्हणायचं. काय करणार, या कंडक्टिव्हिटी सेलमध्ये जो 1 सेंटीमीटर क्युबिक एरिया येईल त्याला आपण युनिट व्हॉल्यूम एरिया म्हणू. तर यामधील हा जो युनिट व्हॉल्यूम जो असेल, एरिया नाही म्हणणार त्याला, युनिट व्हॉल्यूम म्हणावं लागेल. युनिट व्हॉल्यूम जो असेल तर यामध्ये जे काय एवढ्या पार्टमध्ये जो रेजिस्टन्स असेल त्यालाच काय म्हणायचं, स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. मग हा एरिया तुम्ही कुठेही इमॅजिन करू शकता. ठीक आहे, असं काही नाही की याच टाईपमध्ये. इथेही सपोज तो 1 सेंटीमीटर क्यूब, ती स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. इथे सुद्धा जी असेल ती सुद्धा स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे, मग जर तुम्हाला या सोल्युशनची स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी म्हणजेच 1 सेंटीमीटर क्युबिक एरियामधील रेजिस्टन्स जर माहीत झाला तर आपण पूर्ण सोल्युशनचा सुद्धा रेजिस्टन्स डिटरमाइन करू शकतो. म्हणजेच काय, आपण आर डिटरमाइन करू शकतो. पूर्ण जे सोल्युशन आहे याचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करणं म्हणजेच काय, आर कॅल्क्युलेट करणं. जर फक्त 1 सेंटीमीटर क्युबिक एरियामधील सोल्युशनचा रेजिस्टन्स डिटरमाइन करणे म्हणजेच काय, मग स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी डिटरमाइन करणे. म्हणून आपण इथे अशा डेफिनेशन लिहिलं. सोल्युशनसाठी डेफिनेशन काय आली, इट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ 1 ml ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. 1 ml म्हणजेच काय, मग 1 सेंटीमीटर क्यूब, बरोबर. ml आपण सेंटीमीटर क्यूब सुद्धा लिहू शकतो.
म्हणून मग इथे काय आलं, इट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ 1 ml ऑफ किंवा 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन इज नोन ॲज स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी अँड विच इज डिनोटेड बाय रो. कळतं, या टाईपमध्ये इक्वेशन आहे. जर तुम्हाला असं सांगितलं की एखादं सोल्युशन आहे, सपोज एक सोल्युशन आहे, या सोल्युशनची स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी ही सपोज 6.04 इंटू 10⁻⁻4 आहे. ठीक आहे, किती 6.04 इंटू 10⁻⁻4. तर मग हे टोटल सोल्युशन आहे 100 ml. तर मग याचं रेजिस्टन्स किती असेल, असा जर क्वेश्चन जर विचारता काय करणार, स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी म्हणजे कोणाची असेल तर 1 ml ची, बरोबर. मग 100 ml साठी किती असेल, तर काय करावं लागेल तुम्हाला, या रोच्या व्हॅल्यूला जर तुम्ही 100 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला लगेच काय मिळून जाणार, आर ची व्हॅल्यू मिळून जाणार. हा फॉर्म्युला A/L वगैरे तर हे आपण इलेक्ट्रॉनिकसाठी यूज करतो, पण सिम्पली तुम्हाला जर यावरून जर सपोज इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरची जर रेजिस्टिव्हिटी दिलेली असेल आणि त्याचं जर रेजिस्टन्स मेजर करायचं असेल तर आपण डायरेक्टली असं कॅल्क्युलेट करू शकतो. काय करायचं, रेजिस्टिव्हिटी म्हणजे 1 ml साठी असलेला रेजिस्टन्स, तो रेजिस्टन्स इथे दिला आपल्याला 6.04 इंटू 10⁻⁴. काय करावं लागेल, मग आपल्याला 50 ml साठी काढायचं सपोज किंवा 100 ml साठी काढायचं. मग काय करायचं, ज्या व्हॉल्यूमसाठी कॅल्क्युलेट करायचा त्या व्हॉल्यूमने काय करावं लागेल, याला मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर, काय होईल, आरची व्हॅल्यू आपली इन्क्रीज होत जाईल, म्हणजे रेजिस्टन्स वाढेल, कॅपिटल आर. ठीक आहे ना, या टाईपमध्ये मग रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटीचं रिलेशन आहे. चला, हे सुद्धा तुम्हाला थोडंसं डायग्रामॅटिक लिहून घ्यायचं आहे, बॉक्स वगैरे काढायचं आहे. नंतर मी पुढचा जो टॉपिक आहे कोणता, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, हा समजावून सांगतो. सो चला, तुम्ही आता हे नोट डाऊन केलं आहे. आता मी नेक्स्ट टर्मकडे जातोय, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, ज्याला आपण ज्याला आपण जी ने डिनोट करतो, नॉट डी. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. So electrical conductance is the reciprocal of resistance. बघा, नेमकं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कशा म्हणायचं, सो इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. याचं मिनिंग सांगतो पुन्हा. सपोज आपण अशी जर वायर जर घेतली, एखाद्या मेटलची वायर आहे, ज्यामध्ये काय करायचं आपल्याला, या वायरचा कंडक्टन्स मेजर करायचा आहे. म्हणजे या वायरने किती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली हे आपल्याला मेजर करायचं, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. सो इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. याचं मिनिंग काय की जर या वायरमध्ये जर रेजिस्टन्स वाढलेला असेल, मी ऑलरेडी बोललो रेजिस्टन्स म्हणजे सपोज असे काही बॅरियर्स आहेत, त्याला आपण अडथळे म्हणून, जेवढे बॅरियर्स वाढतील तेवढं काय होईल, कंडक्टन्स कमी होईल, बरोबर. आणि जर हा रेजिस्टन्स जेवढा कमी असेल तेवढं काय होईल, कंडक्टन्सची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीज होत जाणार. सो जी इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. या टाईपमध्ये आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा, याचा जो कंडक्टन्स आहे जी, याचं एसआय युनिट कोणतं, तुम्ही हे शिकलेले असाल. मी इथे लिहितो होतं एसआय युनिट ऑफ जी. याचं एसआय युनिट आहे सायमेन, SIEMEN. ठीक आहे, कॅपिटल एस असतो, जीचं एसआय युनिट असणार कोणतं तर सायमेन. आता अजून एक एसआय युनिट आहे जे कसं आपल्याला यानुसार कॅल्क्युलेट करता येईल ते सुद्धा बघायचं आहे. कसं बघा, जी इज इक्वल टू काय, 1/R. आर म्हणजेच काय असतो तर रेजिस्टन्स. कशाने डिनोट करायचो आपण, ओहमने. युनिट इलेक् पर ओहम, म्हणजेच काय ओहम इनवर्स होईल पर ओहम. यालाच आपण जसं आपण ओहम OHM लिहायचो, याला उलट लिहा MHO, मूव्ह. कळतंय, हा जो ओहम आहे याचा उलट केला आपण, फक्त काय लिहिलं आपण, मूव्ह. एकतर पर ओहम म्हणा, मूव्ह म्हणा, सायमेन असं लिहिलं तरी चालेल. अजून एक जे आपण रेजिस्टन्सचं युनिट लिहिलं होतं, आठवतंय, आपण एक हा जो फॉर्म्युला आला होता कोणता, V इज इक्वल टू IR फॉर्म्युला होता, बरोबर. मग R इज इक्वल टू काय यायचा, V/I. R इज इक्वल टू युनिट काय यायचं, मग याचं अजून एक Vचं व्होल्ट आणि
ॲम्पियरचं पर ॲम्पियर म्हणजेच काय व्होल्ट पर ॲम्पियर हे एक युनिट होतं. आता याच्या इनव्हर्स लिहायचं आपल्याला, म्हणजे अशा वेळेस काय होईल, हा होऊन जाईल ॲम्पियर पर व्होल्ट. काय होणार, ॲम्पियर पर व्होल्ट. मग ॲम्पियर म्हणजे काय असतो, तर कुलम पर सेकंद असतो. ठीक आहे, आपण हे एक युनिट अजून लिहू शकतो, ॲम्पियर पर व्होल्ट. किंवा ॲम्पियर म्हणजे काय असतो, तर कुलम पर सेकंद. म्हणजे अजून एक युनिट येईल, कुलम पर सेकंद पर व्होल्ट. एवढे सगळे युनिट आपण कंडक्टन्सचे लिहू शकतो. जीचे कोणकोणते, एक तर सायमेन किंवा पर ओम, मूव, ॲम्पियर पर व्होल्ट और कुलम पर सेकंद पर व्होल्ट. ठीक आहे, यातील मोस्ट ऑफ द केसेसमध्ये सायमेन किंवा पर ओम हे एकदम फेमस आहे. बऱ्याच जे न्यूमेरिकल्स वगैरे जे असतील त्यामध्ये यापैकीच एखादं युनिट आपल्याला देतील, पण हे सुद्धा आपल्याला ॲडिशनल माहिती असणं गरजेचं आहे. कोणकोणते, एकतर मूव, ॲम्पियर पर व्होल्ट किंवा कुलम पर सेकंद पर व्होल्ट. आता यानंतर बघायचं आपल्याला की जसं आपण एक इक्वेशन लिहिलं होतं कोणासाठी, रेजिस्टन्ससाठी. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजेच काय, सपोज एखादी छोटी वायर आहे, त्यामधून कमी इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होईल, म्हणजे रेजिस्टन्स जास्त असणार, बरोबर. लेंथ जास्त आहे आणि वायरची विड्थ कमी आहे. मग अशा वेळेस काय होईल, जर लेंथ वाढली तर अशा वेळेस रेजिस्टन्स वाढणार, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कमी होऊन जाईल. आणि जर विड्थ जर कमी असेल तरी पण रेजिस्टन्स वाढणार, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कमी होईल. पण आपल्याला तर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इन्क्रीज करायचा, मग काय करावं लागेल, वायरची लेंथ कमी करावं लागेल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवावं लागेल, बरोबर. मग यानुसार जसं आपण इथे एक आरचं इक्वेशन लिहिलं होतं, या टाईपमध्ये त्याचं इक्वेशन होतं, बरोबर. कोणतं, तर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. सेम असं जे इक्वेशन आपण कंडक्टन्ससाठी लिहू शकतो. कसं येईल बघा, मी आता हे वरचं जे आहे रब करतोय आणि तिथे ते इक्वेशन लिहितो. कसं इक्वेशन आपण बघू, या फॉर्ममध्ये इक्वेशन येईल, कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला, वायरची विड्थ वाढवावं लागेल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. जर लेंथ वाढवली तर कंडक्टन्स काय होईल, कमी होईल. ठीक आहे, यानुसार एक इक्वेशन असं दिसेल आपल्याला, जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एल. आता पुढे जाऊ, एक अजून एक इक्वेशन लिहू शकतो आपण यानुसार, जी इज इक्वल टू के इंटू ए अपॉन एल. आता हा जो के आहे, या केलाच म्हणायचे ते कप्पा. ठीक आहे, याला स्मॉल के म्हटलं तरी चालेल. हा के म्हणजेच काय, तर कप्पा, के ए डबल पी ए, कप्पा. ठीक आहे, हा के काय त्यातील कॉन्स्टंट आहे, याला आपण कंडक्टिव्हिटी कॉन्स्टंट म्हणू. ठीक आहे, यालाच म्हणायचं स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. हे जे आपण लिहिलं आहे स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी, तर त्याचं मिनिंग हेच. ठीक आहे, मग आता जसा आर इज इक्वल टू रो होता, कधी व्हायचा, ज्यावेळेस लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच्या व्हॅल्यू आपण काय करायचो, सेम घ्यायचो. त्यावेळेस रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी या दोन्ही व्हॅल्यू सेम व्हायच्या. इथे सुद्धा सेम कंडिशन होईल. कशी, जर आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि लेंथ जर सिमिलर जर ठेवली तर अशा वेळेस काय होईल, जी इज इक्वल टू के होऊन जाईल, म्हणजेच कप्पा होऊन जाईल, बरोबर. म्हणजेच काय, मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज इक्वल टू द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, किंवा त्यालाच म्हणू आपण स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. हा कंडक्टन्स वेगळा आणि ते आता कंडक्टिव्हिटी वेगळी. कंडक्टिव्हिटी कधी असेल, स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी कशाला म्हणायचं, तर तुम्हाला ती वायरची लेंथसुद्धा फिक्स करावं लागेल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनसुद्धा फिक्स करावं लागेल. त्यावेळेस आपण जे कॅल्क्युलेशन करणार त्यालाच करणार आपण के. के हा जी एवढा असू शकतो, कधी असेल, ज्यावेळेस या व्हॅल्यू सेम असतील त्यावेळेस. कळतंय. मग आता यानुसार आपण एक केची व्हॅल्यूसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. कशी कॅल्क्युलेट करायची तेही सांगतो. चला मी हे इक्वेशन रब करतो. आता एक असं इक्वेशन तयार होईल, कप्पा इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ए. कळतंय, के इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ए. या टाईपमध्ये एक इक्वेशन बनणार. या इक्वेशनवरून आपण केचं युनिट सांगू शकतो, एस आय युनिट. चला मी इथे लिहून घेतो आता, एस आय युनिट. एस आय युनिट ऑफ कप्पा. चला जीचं युनिट काय होतं ते सगळ्यांना माहिती आहे, कंडक्टन्स.
आपण इथे लिहिलं पण कशामध्ये मेजर करतो आपण, एकतर सायमेनमध्ये किंवा पर ओहममध्ये. चला मी इथे सायमेन लिहितोय. लेंथ कशामध्ये मोजणार आपण, लेंथ मेजर करणार आपण मीटरमध्ये आणि एरिया मेजर करणार मीटर स्क्वेअरमध्ये. बरोबर, यातील एक कॅन्सल होऊन जाईल, मीटर हा पर मीटरमध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे बरोबर युनिट येईल आपलं सायमेन पर मीटर. फर्स्ट युनिट कोणतं, सायमेन पर मीटर. अजून एक युनिट येईल कोणतं तर पर ओहम पर मीटर, पर ओहम पर मीटर. त्यानंतर आता काही कॉमन युनिट, असं काही गरजेचं नाही की ही मीटरमध्येच असेल, सेंटीमीटरमध्ये सुद्धा वायरची लेंथ असू शकते. त्यानुसार आता कॉमन युनिट कोणती, तर कॉमन युनिट आपल्याला असे दिसतील. मी इथे लिहून घेतो आता कॉमन युनिट. कॉमन युनिट कोणतं येईल मग, एकतर सायमेन पर सेंटीमीटर, इथे लिहूयात आपण सायमेन पर सेंटीमीटर, किंवा अजून एक कोणतं येईल तर कॉमन युनिटच पर ओहम पर सेंटीमीटर. याचं सुद्धा डिरेक्टली तुम्हाला युनिट विचारू शकतात. सो हे युनिट तुम्हाला डिटेक्ट करता यायला पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही फॉर्म्युला जर व्यवस्थित लर्न केला तर बरोबर आपण युनिटसुद्धा डिटेक्ट करू शकतो. काय करायचं आहे, कप्पा इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ई, यालाच म्हणणार आपण स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी, इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ई. याचा युनिट काय होईल त्याचं, एक तर सायमेन पर मीटर किंवा पर ओहम पर मीटर. कॉमन युनिट आहे सायमेन पर सेंटीमीटर किंवा पर ओहम पर सेंटीमीटर. हे झालं केचं युनिट. आता हा जो के आहे, हा के आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टरसाठी कसा मेजर करणार. ठीक आहे, कंडक्टन्स कसा मेजर करायचा मी ते सांगितलं तुम्हाला. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स करणार आपण. के कसा डिटरमाइन करणार, मी ऑलरेडी बोललो वायरची जी लेंथ आहे ती फिक्स करा आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन फिक्स करा. बरोबर, म्हणजेच काय तुम्ही केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. पण कोणासाठी, इलेक्ट्रॉनिक कंडक्टरसाठी. आता जर आपल्याला असं विचारलं की आपल्याला हाच के, म्हणजे हा जी के जो आहे कप्पा, म्हणजेच काय स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी, ही आपल्याला कॅल्क्युलेट करायची आता सोल्युशनसाठी, म्हणजे इलेक्ट्रोडिक सोल्युशनसाठी. जर आपल्याला केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची तर आपण काय करणार, तर आपल्याला परत तो कंडक्टिव्हिटी सेल घ्यावा लागेल. जसं आपण रेजिस्टिव्हिटीच्या वेळेस जो कंडक्टिव्हिटी सेल लिहिला, सेम त्या टाईपमध्ये आपल्याला कंडक्टिव्हिटी सेल घ्यावा लागेल. मी ते लिहून घेतो, त्याला ड्रॉ करतोय पुन्हा. हा जो कंडक्टिव्हिटी सेल असेल यामध्ये तुम्ही इलेक्ट्रोडिक सोल्युशन घेणार, ज्यामध्ये काय करणार आपण असे 2 इलेक्ट्रोड डीप करणार, ज्यांचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे ज्यांचा सरफेस किती असला पाहिजे, 1 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, या टाईपमध्ये दोघांचाही फिक्स असेल 1 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि या दोघांमध्ये डिस्टन्स किती ठेवावं लागेल तर पुन्हा 1 सेंटीमीटर. म्हणजे बरोबर पुन्हा एक असं क्युबिक नेचर इथे फॉर्म होईल. म्हणजे हा जो एरिया आहे हा तुम्ही असा दाखवू शकता. म्हणजेच काय होतं बघा, असे 2 इलेक्ट्रोड्स होते ज्यांचा सरफेस एरिया किती होता, 1 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि त्यानंतर यामधील हे जे इलेक्ट्रोडच्या ज्या प्लेट होत्या सपोज, यांच्यामध्ये डिस्टन्स किती असणार तर हे डिस्टन्स असेल 1 सेंटीमीटर. मग आता हा जो एवढा जो एरिया जो आला, हा जो एवढा व्हॉल्यूम जो तयार झाला, बरोबर ना, मग या व्हॉल्यूममध्ये काय असतील तर नंबर ऑफ आयन्स असतील. कारण इलेक्ट्रोडिक सोल्युशन घेतो आपण, त्याच्या आयन्समध्ये तो ब्रेक झालेला असेल कॅटायन आणि ॲनायनमध्ये. तर या एरियामध्ये काय होतील, काहीतरी आयन्स जनरेट झालेले असतील. तर या आयनची जी कंडक्टिव्हिटी असेल त्यालाच काय म्हणणार आपण, के म्हणणार, स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. मग यावरून आपण आता केची डेफिनेशन काय लिहू शकतो. सो स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी इज डिफाईन ॲज इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ 1 सेंटीमीटर क्युबिक इलेक्ट्रोडिक सोल्युशन. कळतं, किंवा आपण असं म्हणू शकतो स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टिव्हिटी ऑफ 1 ml इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. ज्या इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनची आपल्याला कंडक्टिव्हिटी काढायची, त्याचा 1 ml सोल्युशन घेणार आपण त्यातील कंडक्टिव्हिटीमधून, आणि बरोबर त्याची कंडक्टिव्हिटी आपण मेजर करणार, त्यालाच म्हणणार आपण स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. कळतं. मग आता याच स्पेसिफिक कंडक्टिव्हिटीवरून जर कॉन्सन्ट्रेशन फिक्स असेल, ठीक आहे, मग जर तुम्ही व्हॉल्यूम जर कमी जास्त जर दिला तर तुम्ही के वरून काय करू शकता, जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर, म्हणजे सपोज तुम्हाला जर असं विचारलं की एक सोल्युशन आहे ज्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन सपोज 0.1 मोलरचं तुम्ही सोल्युशन घेतलं, यातील तुम्ही आधी
के ची व्हॅल्यू डिटेक्ट केली, सपोज ती आली 2.5 पर ओम पर सेंटीमीटर. हे कन्सिडर करा बरं का, फक्त ही व्हॅल्यू असं काय हे ना म्हणजे हे घेऊ नका. 2.5 अशी एक व्हॅल्यू आपण कन्सिडर केली, सिरियसली नका घेऊ व्हॅल्यू एवढी. त्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं की मग याच सोल्युशनची कंडक्टन्स काय असेल, मग त्यासाठी क्वांटिटी दिली, सपोज तुम्हाला 50 ml की 50 ml साठी कंडक्टन्स काय असेल, काय करावं लागेल मग 2.5 तुमची के ची व्हॅल्यू आहे, त्याला 50 ने मल्टिप्लाय करा, बरोबर तुम्हाला काय मिळणार, कंडक्टन्स मिळणार. कळतं? कंडक्टन्स म्हणजे काय, मग हे जे पूर्ण जे सोल्युशन आहे तो म्हणजे कंडक्टन्स. आणि स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी म्हणजे काय की त्यातील फक्त तुम्ही 1 ml सोल्युशन घेताय आणि त्याने जी काय कंडक्टिव्हिटी शो केली त्यालाच काय आपण सहसा स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. कळतं? G इज इक्वल टू के इज इक्वल टू G इंटू L/E हा त्याचा फॉर्म्युला. या बेसिसवर सुद्धा आपल्याला पुढे जाऊन न्यूमेरिकल विचारतील, सो हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला लर्न करायचा आहे. ठीक आहे. कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन सांगितले मी, तुम्ही नोट डाऊन करू शकता. स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी इज डिफाईन ॲज इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ 1 ml इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन, किंवा असंही होऊ शकता कंडक्टिव्हिटी स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी इज डिफाईन ॲज इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ 1 सेंटीमीटर क्युबिक इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. यालाच म्हणतो आपण स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. युनिट विचारतील, युनिट येणार त्याचं सायमेन पर मीटर किंवा पर ओम पर मीटर या टाईपमध्ये युनिट येईल, किंवा अजून कॉमन युनिट कोणते तर सायमेन पर सेंटीमीटर किंवा पर ओम पर सेंटीमीटर. ठीक आहे. आता समोर जाऊन शिकायचं आपल्याला रिलेशन बिटवीन रेजिस्टिव्हिटी म्हणजेच कोणता रो, स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी म्हणतो आपण त्याला, आणि त्यानंतर के म्हणजेच काय स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. यांचे रिलेशन आपल्याला आता बघायचे, स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी आणि स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. सो त्याआधी तुम्ही एकदा परत एकदा नोट डाऊन करून घ्या. मी जसं असं लिहून दिलं तर त्या टाईपमध्ये तुम्हाला ते नोट डाऊन करायचे, नोट्स बनवायचे. नंतर मी परत समोरचा टॉपिक तुम्हाला समजून सांगतो. चला आता लिहितो मी रिलेशन बिटवीन रेजिस्टिव्हिटी अँड कंडक्टिव्हिटी. रिलेशन बिटवीन स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी अँड स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. आता हे इक्वेशन तर आपण आत्ताच लिहिलं, के इज इक्वल टू G इंटू L/A, बरोबर. हे इथे मी आता एक इक्वेशन लिहिलं होतं, त्याला रब केलं, हे परत इथे मी नोट डाऊन करतोय. मग G इज इक्वल टू काय असतो हेही आपण शिकलो. G इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स, बरोबर. त्यानुसार एक अजून एक इक्वेशन लिहून घ्या, के इज इक्वल टू 1/R इंटू L/A. यावर सुद्धा तुम्हाला डायरेक्टली म्हणजे असं व्हॅल्यू देऊन तुम्हाला के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला विचारतील किंवा रेजिस्टन्स विचारतील. ठीक आहे. तसं हा सुद्धा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. यावर कोणत्याही स्टेपवर तुम्हाला न्यूमेरिकल विचारू शकतात. त्यानंतर आपण आता काम करू की आर ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करू, रेजिस्टन्सची व्हॅल्यू, जे इक्वेशन आपण आधी ऑलरेडी बनवलंय या टाईपमध्ये इक्वेशन बनेल ते. के इज इक्वल टू आपण आधी आरचं इक्वेशन लिहून घेऊ. आरचं इक्वेशन काय होतं, आर इज इक्वल टू रो इंटू L/A, बरोबर. आर इज इक्वल टू रो इंटू L/A हे जे इक्वेशन आहे, तर हेच इक्वेशन काय करायचं आपल्याला फक्त आता या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचं आहे. माझा एक नवीन इक्वेशन बनणार, कसं बघा, के इज इक्वल टू 1 रो इंटू L/A आणि याला होल मल्टिप्लाइड बाय काय होता L/A, बरोबर. यात सारख्या सारख्या टर्म कॅन्सल होतील. काय काय कॅन्सल होईल, मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॅन्सल होणार, लेंथ सुद्धा कॅन्सल होणार, उरेल काय मग फक्त के इज इक्वल टू 1/रो. यावरून आपण काय सांगू शकतो, स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी इज द रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. कळतंय. जसं आपण आधी एक इक्वेशन लिहिलं होतं, कोणतं, कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. सेम त्याच वेने
स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी विच इज ऑल्सो द रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. हे सुद्धा एक इक्वेशन यानुसार तयार होतं. हे झालं रिलेशन बिटवीन के अँड रो. या टाईपमध्ये एक इक्वेशन यामध्ये येते. चला आता त्यानंतर शिकायचं आपल्याला समोर जाऊन. नेक्स्ट पॉईंट मोलर कंडक्टिव्हिटी. चला हे इथपर्यंतच आहे. तुम्हाला आतापर्यंत आपण जे शिकलो त्यानुसार तुम्हाला डेफिनेशन वगैरे व्यवस्थित लर्न झाल्या पाहिजेत. सगळ्यात पहिले आपण काय शिकलो की इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कशाला म्हणायचं. सो आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. बरोबर. यानुसार आपण एक डेफिनेशन लिहिली. त्यानंतर आपण विचार केला की रेजिस्टन्स नेमका डायरेक्टली प्रोपोर्शनल कशा आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशासाठी. तर आपण शिकलो रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर. बरोबर. त्यानुसार मग आपण पुढे जाऊन परत आरचं युनिट कॅल्क्युलेट केलं, रोचं सुद्धा युनिट कॅल्क्युलेट केलं, रोची डिफरन्स सुद्धा बघितली. स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी कशा म्हणायचं. सो इट इज द रेजिस्टन्स ऑफ 1 ml ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन इज नोन ॲज स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. एकदम सिम्पल डेफिनेशन. त्यानंतर त्याची एस आय युनिट वगैरे सुद्धा शिकलो आपण. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कसा मेजर करायचा मी ते सांगितलं. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे. त्यानंतर समोर जाऊन आपण त्याला अजून पुढे गेलो स्पेसिफिक कंडक्टिव्हिटीसाठी. स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. एक कंडक्टिव्हिटी सेल असणार. त्या सेलमध्ये काय करायचं 2 इलेक्ट्रोड डीप करायचे ज्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर असला पाहिजे. नंतर त्यांचा डिस्टन्स एकमेकापासून 1 सेंटीमीटर ठेवायचं. बरोबर एक क्युबिक व्हॉल्यूम तयार होतो 1 सेंटीमीटर क्यूब. आणि त्या 1 सेंटीमीटर क्यूबमध्ये जे काय आयन्स तयार झाले त्या इलेक्ट्रोलिक सोल्युशनचे सो त्यांची कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ 1 ml ऑफ और 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन इज नोन ॲज स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. हे सुद्धा आपण शिकलो. नंतर समोर आलो आपण रिलेशन बिटवीन के अँड रो म्हणजेच काय कप्पा आणि रोचं रिलेशन कोणतं. तर सेम या वेने इक्वेशन लिहिलं आपण. कप्पा इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ई. जीची व्हॅल्यू आपण पुटअप केली 1 अपॉन आर रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स सांगितलंय मी. परत आरची व्हॅल्यू पुटअप केली आपण. हे इक्वेशन मी याआधी कसं आलं ते सांगितलं. तेच इक्वेशन आपण यामध्ये पुटअप केलंय. सो एक नवीन इक्वेशन बनलं कोणतं. कप्पा इज इक्वल टू 1 अपॉन रो म्हणजेच काय स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी इज द रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. कळतं. यांचे सगळ्यांचे आतापर्यंतचे युनिट वगैरे हे सगळे तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. आता के आणि रो हे आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टरसाठी इझिली डिटरमाइन करू शकतो. पण जर आपण इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनसाठी जर त्यांचे कॉन्सन्ट्रेशन डिफरंट जर सेम कॉन्सन्ट्रेशन असतील त्यांचा आपण के पण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो म्हणजे कप्पा आणि त्यानंतर रो सुद्धा इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. पण जर कॉन्सन्ट्रेशन जर बदलले तर मग काय होतील. तो जो 1 सेंटीमीटर क्युबिक एरिया होता त्यामधले आयन सुद्धा बदलतील. कळतंय. बघा सपोज एक 1 मोलर सोल्युशन आहे NaClचं आणि सेकंड सोल्युशन आहे आपलं 2 मोलर परत NaClचं. आता काय होईल तर कॉन्सन्ट्रेशनच बदललं. जर असं जर सांगितलं की 1 मोलर NaCl ज्याचा व्हॉल्यूम सपोज 1 लिटर आहे. इथे आता 2 मोलर NaCl आहे. व्हॉल्यूम सपोज आपण 1 लिटरच ठेवला. इथे तर NaClचे 2 मोल असतील. इथे NaClचा फक्त 1 मोल असणार. बरोबर. मग आता जर आपण याला एखाद्या कंटेनरमध्ये जर डिझॉल्व्ह केलं म्हणजेच काय की एखाद्या कंटेनरमध्ये ते सोल्युशन टाकलं आपण अशा वेळेस काय होईल जर आपण त्याचा 1 सेंटीमीटर क्युबिक एरिया म्हणजे जर असा एरिया जर इमॅजिन केला दोन्ही केसमध्ये सपोज दोन्ही सोल्युशनचा आपण 1 सेंटीमीटर क्युबिक एरिया इमॅजिन करतो तर यांच्या 1 सेंटीमीटर क्युबिक एरियामध्ये येणारे आयन्स हे डिफरंट असतील कारण काय कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं. इथे 1 मोलर NaCl आहे. याचं मिनिंग काय की हा जो 1 सेंटीमीटर क्युबिक एरिया आहे यामध्ये Na+Cl- हे कमी असतील ॲज कम्पेअर टू 2 मोलर NaCl. कारण का इथे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे या एरियामध्ये एरिया तर सेमच आहे दोघांसाठी सुद्धा तरी सुद्धा यांच्यामध्ये तयार झालेले नंबर ऑफ आयन्स हे 2 मोलरसाठी जास्त असतील ॲज कम्पेअर टू 1 मोलर. मग इथे जर तुम्हाला के जर कॅल्क्युलेट करायला विचारला म्हणजे जर कप्पा म्हणा के मला सेम आहे हा जर कॅल्क्युलेट करायला जर विचारला स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी तर इथे कमी भरणार आणि इथे जास्त भरेल कारण काय जेवढे नंबर ऑफ आयन्स वाढतील तेवढी स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी वाढणार 1 ml एरियामधून. बरोबर. इथे नंबर ऑफ आयन जे आहे तर ते या 1 ml एरियामध्ये म्हणजेच 1 सेंटीमीटर क्युबिक एरियामध्ये कसे असेल तर सॉरी एरिया म्हणतो मी व्हॉल्यूम म्हणावं लागेल या 1 सेंटीमीटर क्युबिक व्हॉल्यूममध्ये जास्त असतील. म्हणून मग हा जो के आहे तर तो यासाठी जास्त भरणार 2 मोलर NaCl साठी आणि 1 मोलरसाठी कमी भरेल. काय होतंय
कॉन्सन्ट्रेशन डिफरंट भरतंय. मग आता कॉन्सन्ट्रेशन जर डिफरंट भरत असेल तर के ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली काय होते, कमी जास्त होऊ शकते. बरोबर. मग आता यासाठी आपल्याला अजून एक टर्म शिकायची, ती म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी. काय शिकायचं आपल्याला? मोलर कंडक्टिव्हिटी. तर चला आता मोलर कंडक्टिव्हिटी बघू आपण. मी परत ते रब करतोय. याच मुद्दाम हा टॉपिक एकदम हळूहळू शिकवते, कारण इथपर्यंत रेजिस्टन्स, ओम्स लॉ वगैरे तुमच्यासाठी नोन होता, पण त्यानंतर ते टॉपिक सगळे अननोन असतील कदाचित. जर हळूहळू जर आपण शिकलो तर ते शिकायला अजून सोपंच आहे. ठीक आहे. आणि नंतर एकदा जर हे टॉपिक आपले परफेक्ट जर झाले तर मग आपण पुढे हा जो चॅप्टर जो आहे तर हा अजून चांगल्या प्रकारे कव्हर करू शकतो. आता बघायचं आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी. चला 5th नंबरचा टॉपिक लिहितोय मी, मोलर कंडक्टिव्हिटी. एकदम सिंपल आहे. यालाच आपण कॅप एम म्हणू. या कॅपलाच तुम्ही लॅम्बडा सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. कॅप एम, मोलर कंडक्टिव्हिटी. सो मोलर कंडक्टिव्हिटी इज द रेशो ऑफ, molar conductivity is the ratio of specific conductivity to the concentration of electrolytic solution. Molar conductivity is the ratio of specific conductivity to the concentration of solution. आता ही जी मोलर कंडक्टिव्हिटी आहे याला आपण असंही लिहू शकतो, कॅप एम is equal to K into volume of solution. कॅप एम म्हणजेच काय, मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू K into volume of solution. याला आपण असंही लिहू शकतो. जर आपण हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे यामध्ये जर 1 मोल जर आपण इलेक्ट्रोलाइट जर टाकला, जे काय सोल्युशन बनवलं आपण, ज्याचा व्हॉल्यूम आपल्याला कदाचित माहिती नाही, पण त्यामध्ये आपण 1 मोल जर इलेक्ट्रोलाइट जर यूज केला, ठीक आहे. सपोज आपण असं एखादं इलेक्ट्रोलिक सोल्युशन बनवतो ज्यामध्ये काहीतरी आपण व्हॉल्यूम ऑफ असं सोल्युशन घेतो, ज्यामध्ये आपण काय करतो, वरतून एक्झॅक्टली 1 मोल इलेक्ट्रोलाइट टाकतोय. सपोज 1 मोल NaCl आपण वरतून ऍड करतोय. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट तर आपल्याला माहित झाले, त्यापासूनच तर एक टोटल सोल्युशन बनणार. मग अशा वेळेस काय, कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय तर मोलॅरिटी. बरोबर. आता हा फॉर्म्युला कसा बनतो बघा. मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू काय करतो आपण, स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय काय करणार, सी म्हणजेच काय, मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला कोणता असतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इन अ गिव्हन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. बरोबर. असा फॉर्म्युला असतो तो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजेच काय, एन म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मग आता जर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट जर तुम्ही 1 घेतलेत, इथे आपण 1 लिहून घेऊ. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन किती, सोल्यूट किती, 1. सॉरी, सोल्यूट म्हणू आपण. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट 1 डिवाइड बाय व्हॉल्यूम आहे. हा व्हॉल्यूम डायरेक्टली इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये येऊ शकतो, म्हणजे इथे डिवाइड बाय 1 राहणार. बरोबर. हे नाही दिलं तरी चालेल. म्हणजेच काय होऊन जाईल, कॅप एम म्हणजेच काय, मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू काय होऊन जाईल, K इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. जर तुम्हाला K दिलाय आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जर दिलाय, नंबर ऑफ मोल जर कॉन्स्टंट असेल, तर अशा वेळेस तुम्ही डायरेक्टली काय होऊ शकता, मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकता. हा सुद्धा सेम, आणि म्हणजे यावरूनच हा फॉर्म्युला तयार होतो. ठीक आहे. डेफिनेशन काय लिहायची तुम्हाला, मोलर कंडक्टिव्हिटी इज द रेशो ऑफ स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, मग मोलॅरिटी. कळतंय. या टाइपमध्ये हा फॉर्म्युला येईल. आता कधी कधी मोलॅरिटी येईल, कधी कधी नॉर्मॅलिटी येईल. मग नॉर्मॅलिटी जिथे असेल त्याला आपण इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी म्हणतो, आणि जर मोलॅरिटी जिथे असेल त्याला म्हणतो आपण मोलर कंडक्टिव्हिटी. आता हे कसं येईल तेही सांगतो समोर जाऊन. तर तुम्हाला जर असं विचारलं की जे मोलर कंडक्टिव्हिटी आहे याचं नेमकं युनिट काय आहे, तर चला आपण इथे आता युनिट लिहून घेऊ. युनिट ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी. मग हा पुढे अजून एकदा फॉर्म्युला कसा लिहायचा तेही समजून सांगतो ना. केचं युनिट आपण शिकलो. केचं युनिट काय होतं, पर ओहम पर मीटर. बरोबर. पर ओहम पर मीटर. किंवा अजून एक युनिट होतं कोणतं, सायमेन पर मीटर. हे सगळे एसआय युनिट. हा, पर ओहम पर मीटर किंवा सायमेन पर मीटर डिवायडेड बाय काय, कॉन्सन्ट्रेशन. मग कॉन्सन्ट्रेशन लिहिताना काय लिहितो आपण,
मोल डिवायडेड बाय, इथे आता मीटर क्यूब घ्यावं लागेल कारण एसआय युनिटमध्ये जायचं आपल्याला, मोल पर मीटर क्यूब म्हणजे मोल डिवाइड बाय मीटर क्यूब. हा जर वरती जर इथे जर आला तर हा काय जाईल मोल पर मीटर क्यूब होईल. इथे सुद्धा सायमेन पर मीटर डिवाइड बाय काय जाईल मोल पर मीटर क्यूब. यातून परत पर स्क्वेअर उरणार, इथे सुद्धा पर स्क्वेअर उरणार बरोबर. ही व्हॅल्यू पुन्हा वरती ट्रान्सफर करा म्हणजे हे जे युनिट आहे हे परत वरती ट्रान्सफर करा. एक नवीन युनिट दिसेल तुम्हाला इथे पर ओहम मीटर स्क्वेअर पर मोल. काय युनिट येईल पर ओहम मीटर स्क्वेअर पर मोल. किंवा अजून एक युनिट लिहू शकता तुम्ही सायमेन मीटर स्क्वेअर पर मोल. कळतंय हे एसआय युनिट पर ओहम मीटर स्क्वेअर पर मोल किंवा सायमेन मीटर स्क्वेअर पर मोल. आता हा जो मीटर आहे तर हा कधी कधी सेंटीमीटर मध्ये सुद्धा दिलेला असेल ठीक आहे ना मीटर स्क्वेअर वगैरे. तर त्यावेळेस युनिट काही ते सुद्धा समजावतो त्यावेळेस थोडासा फॉर्म्युला सुद्धा चेंज होतो. कसा होईल बघा, जर तुम्हाला मीटरमध्ये याच्यामध्ये जर हे इक्वेशन दिलेलं असेल तर तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो त्यावेळेस जर तुम्हाला ही जर के ची व्हॅल्यू जर मीटरमध्ये म्हणजे याचा युनिट जर तुम्हाला के ची काहीतरी व्हॅल्यू देतील आणि त्याचं युनिट जर असं जर असेल पर ओम पर मीटर तर मग तुम्हाला इथे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू के अपॉन सी. कळतंय. आता जाऊ आपण कॉमन युनिटकडे आणि त्यानुसार फॉर्म्युला कसं तेही सांगतो. बघा मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू अजून एक फॉर्म्युला येतो 1000 के अपॉन एम किंवा तुम्ही याला 1000 के अपॉन सी सुद्धा म्हणू शकता. सी म्हणजेच काय कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी 1000 के अपॉन सी. हा के म्हणजेच काय तर कप्पा, याला के कप्पा काही म्हटलं तरी चालेल. 1000 के अपॉन एम किंवा 1000 के अपॉन सी. आता बघा हा फॉर्म्युला कसा आला, चला मी याला सॉल्व्ह करत घेतोय. मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू हा 1000 के कसा आला, इथे लिहून घेऊ आपण सुरुवातीला कप्पा. मोलॅरिटीची डेफिनेशन काय असते, आपण जे सोल्युशन बनवत होते तर आपण जनरली काय असं मीटर क्यूब मध्ये वगैरे किंवा मोल पर मीटर क्यूब वगैरे घेत नाही. आपल्या मोलॅरिटी डेफिनेशन कोणती, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. कळतंय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 मोल ऑफ number of moles of solute dissolved in 1 liter of solution, not mole of solution, 1 liter of solution. आता बघा इथे आपण लिहून घेऊ मोलॅरिटीचा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजेच काय मोल डिझॉल्व्ड इन 1 लिटर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किंवा त्यालाच म्हणतो आपण 1 डीएम क्यूब ऑफ सोल्युशन. कळतंय. मग आता 1 डीएम क्यूब म्हणजे काय, तर याला आपल्याला सेंटीमीटर क्यूब मध्ये घेऊन जावं लागेल कारण सपोज आज जर आपल्याला पर ओम पर सेंटीमीटर जर दिला असेल तर इथं काय आपण डीएम क्यूब ठेवणार नाही. जर आपल्याला हा के जर आपल्याला पर ओहम पर सेंटीमीटर मध्ये दिलेला असेल तर काय करावं लागेल आपल्याला हा डीएम क्यूब इथे लिहिता येणार नाही, आपल्याला हा सुद्धा सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग अशा वेळेस काय करायचं ते असं लिहिणार आपण कॅप एम इज इक्वल टू कप्पा अपॉन मोल डिवायडेड बाय 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. काय केलं आपण डीएम क्यूबचं कन्वर्जन केलं सेंटीमीटर क्यूब मध्ये. मग 1 डीएम क्यूब इज इक्वल टू काय असतो 10⁻³ सेंटीमीटर क्यूब असतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे, सोल्युशन अँड कोलिगेटर प्रॉपर्टीमध्ये शिकलो आपण. डीएम क्यूब म्हणजेच लिटर, सेंटीमीटर क्यूब म्हणजेच ml. सो 1 लिटर इज इक्वल टू 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ ml किंवा 1 डीएम क्यूब इज इक्वल टू 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. हेच आपण इथे लिहून घेतलं. आता समोर जाऊन काय करणार, हा 10⁻³ जर आपण डायरेक्टली वरती शिफ्ट केला, इथे जर शिफ्ट केला तर 10⁻³ होईल. अजून जर वरती नेलं तर काय होईल न्यूमरेटर मध्ये 10⁻³ होईल. मग आता बघा कॅप एम इज इक्वल टू काय जाईल कप्पा इंटू 1000. इथपर्यंत आलो आपण. मोल डिवाइड बाय सेंटीमीटर क्यूब म्हणजेच काय मोल पर सेंटीमीटर क्यूब होईल. मग मोल पर सेंटीमीटर क्यूब म्हणजेच आपले अजून काय असू शकते मोलॅरिटी बरोबर, मोल पर डीएम क्यूब मोल पर सेंटीमीटर क्यूब त्याच फॉर्म मध्ये. म्हणजे इथे काय होईल परत
एकतर यम लिहा किंवा सी लिहिलं तरी चालेल. फक्त इथे युनिट काय येतील मग आता? इथे युनिट येईल. हा फॉर्म्युला कसा आला इथे तुम्हाला समजलं बरोबर. आता युनिट काय होतील तर याचा युनिट येईल पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. एकतर हे युनिट येईल, कॉमन युनिट आहे, किंवा अजून एक युनिट कोणतं येईल तर सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. हे सुद्धा युनिट आपण इथे घेऊ शकतो. असे 2 युनिट इथे येतील, एकतर पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल किंवा सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. कळतंय हा फॉर्म्युला कसा आणला? कॅप एम इज इक्वल टू K into 1000 upon M. M means what? Molarity. That means concentration of the solution. इलेक्ट्रोलिक सोल्युशन असेल त्याचं जे काय कॉन्सन्ट्रेशन असेल त्याला आपण मोलॅरिटी मध्ये सुद्धा लिहू शकतो. बघा कॅप एम इज इक्वल टू K into 1000 upon M किंवा कॅप एम इज इक्वल टू K into 1000 upon C असं लिहिलं तरी चालेल. कळतंय? हाच फॉर्म्युला या टाईपमध्ये लिहू शकतो. फक्त युनिट काय असेल यासाठी पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल किंवा सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. इथे काय होईल जर तुम्हाला हे जर मीटरमध्ये जर दिलं असेल युनिट कोणाचं कप्पाचं युनिट पर ओम पर मीटर तर मग मात्र आपला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. कॅप एम इज इक्वल टू के अपॉन सी किंवा याला तुम्ही मोलॅरिटी म्हटलं तरी चालेल. त्यावेळेस आपला युनिट काय येईल तर पर ओम मीटर स्क्वेअर पर मोल किंवा सायमेन मीटर स्क्वेअर पर मोल. या टाईपमध्ये युनिट आपण लिहू शकतो. बघा यापेक्षा सिंपल आता हा काही टॉपिक नाही. एवढं तुम्हाला परत एकदा नोट डाऊन करायचं आहे. मग मी तुम्हाला समोर जाऊन परत एकदा इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी समजावून सांगतो. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीमध्ये काही चेंजेस नाही आहेत जास्त. चला आता हे तुम्ही नोट डाऊन केलं. आता या आजच्या लेक्चरमध्ये शेवटचा टॉपिक इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. काय करायचं फक्त तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी जिथे होतात के अपॉन सी जो होता त्या सीचं आपण मोलर कंडक्टिव्हिटीमध्ये मोलॅरिटी लिहायचो. इथे आपल्याला फक्त काय यावं लागेल नॉर्मॅलिटी लिहावं लागेल. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. सो कॅप इक्विव्हॅलंट म्हणजे काय इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू काय होईल हा जो फॉर्म्युला आहे कसा येईल 1000 के अपॉन इथे येईल फक्त नॉर्मॅलिटी. ठीक आहे ना. मोलॅरिटीच्या ऐवजी काय होईल फक्त नॉर्मॅलिटी होईल. मग आता याचं युनिट काय येईल याचं युनिट येणार इथपर्यंत सेम असणार कोणतं पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर. पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर. नॉर्मॅलिटीचं युनिट काय असतं शिकलो आपण ग्राम पर इक्विव्हॅलंट. ग्राम पर इक्विव्हॅलंट. या टाईपमध्ये हे युनिट इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीसाठी असेल. बघा तुम्हाला विचारताना मोलर सुद्धा विचारू शकतील किंवा इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी सुद्धा विचारतील. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नॉर्मॅलिटी घ्यावं लागेल कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये. आणि जर तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण मग सिंपल यम लिहिणार. जे काय मोलर कंडक्टिव्हिटी दिली असेल ती सिम्पली कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. यावर बरेचसे न्यूमेरिकल बनतात जे आपल्याला आता पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचे. ठीक आहे. या टाईपमध्ये आपण हे डिटरमाइन करू शकतो. चला आता मोलर कंडक्टिव्हिटी मेजर कशी करायची ती सांगतो. बघा आता मोलर कंडक्टिव्हिटी कशी मेजर करायची तर आता हे तर आपल्याला माहित पाहिजे की मोलर कंडक्टिव्हिटी मेजर करताना आपल्याला नंबर ऑफ मोल्स आपले फिक्स होतील बरोबर. फक्त व्हॉल्यूम कमी जास्त असू शकतो. सो मोलर कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टिव्हिटी ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन molar conductivity is the conductivity of 1 mole of electrolyte dissolved in a given volume of solution in which 2 parallel electrodes are immersed. In which 2 parallel electrodes are immersed and which are 1 centimeter apart from each other. हे जे इलेक्ट्रोड आहेत यांच्यामध्ये डिस्टन्स किती पाहिजे आपल्याला 1 सेंटीमीटर. यालाच म्हणणार आपण
मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय, हे जे सोल्युशन आहे पूर्ण यामध्ये किती मोल आहे तर 1 मोल. म्हणजे सपोज आपण NaCl चं सोल्युशन घेतोय, किती मोल घेणार त्यासाठी आपण NaCl 1 मोल घेणार. मग 1 मोल NaCl म्हणजे किती तर 58.5 ग्राम एवढा NaCl घेणार आपण 1 मोल. म्हणजे शिकलो आपण मोलवरून ग्राम कसे कॅल्क्युलेट करायचे सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये. ठीक आहे, 1 मोल NaCl घेणार म्हणजे 58.5 ग्राम NaCl घेणार. गिवन व्हॉल्यूम ऑफ हे जे सोल्युशन आहे त्यामध्ये त्याला आपण ऍड करणार, सॉल्व्हेंटमध्ये आपण ऍड करणार, बरोबर. ते पूर्ण सोल्युशन तयार झालं. 58.5 ग्राम NaCl आपण त्यामध्ये ऍड केला. नंतर काय करणार, त्यामध्ये असे 2 इलेक्ट्रोड डीप करणार. आता हे जे 2 इलेक्ट्रोड डीप केले तर यांचं डिस्टन्स एकमेकापासून किती पाहिजे तर 1 सेंटीमीटर. अशा वेळेस या पूर्ण सोल्युशनने, लक्षात घ्या आता, फक्त यातील काही असा 1 सेंटीमीटर क्युबिक नाही, असा एवढा एरिया नाही. तर काय करायचं आता, या पूर्ण सोल्युशनने कॅरी केलेला करंट किंवा त्याला आपण कंडक्टन्स म्हणू, हे जे पूर्ण सोल्युशन असेल याचा जो कंडक्टन्स असेल त्यालाच काय म्हणून आपण मोलर कंडक्टिव्हिटी. कळतंय काय आपण डेफिनेशन लिहू शकतो आपण अजून. मोलर कंडक्टिव्हिटी इज डिफाईन ॲज इट इज द कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट dissolved in a given volume of solution in which 2 parallel electrodes are immersed and which are 1 centimeter apart from each other. डेफिनेशन खूप लांब होते, परत सांगतो, व्यवस्थित आहे का, किंवा तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता. मोलर कंडक्टिव्हिटी इज डिफाईन ॲज इट इज द कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट dissolved in a given volume of solution in which 2 parallel electrodes are immersed, म्हणजे डीप केले आपण, are immersed and they are 1 centimeter apart from each other is known as molar conductivity of that given solution. म्हणजेच काय, मोलर कंडक्टिव्हिटी कशा म्हणा आपण, 1 मोल इलेक्ट्रोलाइट घ्या, एका गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मध्ये काहीतरी व्हॉल्यूम आपल्याला दिलेला असेल त्यामध्ये त्याला डिझॉल्व्ह करा. नंतर त्यामध्ये काय करायचं, 2 इलेक्ट्रोड्स डीप करायचे आणि त्यांचा डिस्टन्स किती ठेवायचं तर 1 सेंटीमीटर एकमेकापासून डिस्टन्स ठेवायचं. आता या सोल्युशनचा जो कंडक्टन्स असेल पूर्ण सोल्युशनचा, तर त्यालाच काय म्हणणार आपण मोलर कंडक्टिव्हिटी. स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी कसं माहायचं, परत यामध्ये काय करणार आपण 1 सेंटीमीटर क्युबिक एरिया घेणार, या पूर्ण सोल्युशन मधून 1 सेंटीमीटर क्युबिक एरिया घेणार आणि तेवढ्या सोल्युशनचा कंडक्टन्स म्हणजे त्या एरियामध्ये 1 सेंटीमीटर क्युबिक एरियामध्ये येणारा जे काय आयन्स असतील, ते इलेक्ट्रोलिक सोल्युशनचे जे आयन्स असतील, तर त्यांची कंडक्टिव्हिटी किंवा त्यांचा कंडक्टन्स त्यालाच काय म्हणणार आपण स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. यापेक्षा नवीन काय हा टॉपिक नाही. ठीक आहे, व्यवस्थित डेफिनेशन क्लिअर करायचे आणि फॉर्म्युले जर तुम्ही व्यवस्थित क्लिअर केले तर तुम्ही हे व्यवस्थित कॅल्क्युलेट करू शकता. एक अजून आता पुढे जाऊन आपल्याला सेल कॉन्स्टंट वगैरे काय तेही शिकायचं आहे. नंतर हाऊ टू मेजर द कंडक्टिव्हिटी ऑफ द पर्टिक्युलर इलेक्ट्रोलिक सोल्युशन हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. व्हिटस्टोन-ब्रिज प्रिन्सिपल म्हणतो आपण त्याला, ते समोरच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर व्हेरिएशन इन किंवा असं म्हणू आपण व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी बाय चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. जर आपण कॉन्सन्ट्रेशन जर चेंज केलं सोल्युशनचं तर मोलर कंडक्टिव्हिटीवर आणि स्पेसिफिक कंडक्टिव्हिटीवर कोणता इफेक्ट होतो हे आपल्याला समोरच्या लेक्चरमध्ये जाऊन शिकायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला आत्तापर्यंत जेवढं आपण व्यवस्थित कम्प्लीट करत आलो हे व्यवस्थित पुन्हा अजून एकदा वाटलं तर तुम्हाला टफ जात असेल तर व्हिडिओ परत मागे न्या, पुन्हा एकदा व्यवस्थित रिपीट करून बघा. एकदम सगळे टॉपिक तुमचे एकदम क्लिअर होतील. मी मुद्दाम स्लो शिकवलं, व्यवस्थित तुमच्या लक्षात बसला असेल. सो आजच्या लेक्चरमध्ये मी आज इथेच थांबतोय. ओके, थँक्यू.